आता बेरीज वजाबाकीमध्ये लक्षात घ्या, आपण जे पाहणार आहे ना, त्याच्यामध्ये फक्त साईन पाहणार आहे आपण. साईन म्हणजे चिन्ह. आता कोणकोणते चिन्ह पाहणार आहे आपण पहा, लक्ष द्या. या चिन्हामध्ये हे हे एक चिन्ह आहे आणि हे एक चिन्ह आहे. ठीक आहे ना? आता या चिन्हाचा अर्थ तसा आपण या चिन्हाने म्हणतो अधिक, या चिन्हाने म्हणतो आपण वजा. ठीक आहे. पण काय होते, ज्यावेळेस आपण संख्या पाहतो ना, तर संख्या दोन प्रकारच्या आपण पाहतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह संख्या. ठीक आहे. आता हे रेष आहे, त्याच्यामध्ये मी हा मधात घेतला एक पॉईंट. ठीक आहे ना, सेंटर पॉईंट घेतला, या ठिकाणी घेतला 0. आता ज्यावेळेस आपण हे पाहतो ना, 1 2 3 4 असे हे अनंतपर्यंत असतात. -1 -2 -3 -4 हे अनंतपर्यंत. ठीक आहे. आता ह्या जो संख्याचा सेट आहे किंवा संच आहे, या संख्येच्या संचाला आपण म्हणतो पूर्णांक संख्या. ठीक आहे. ज्यावेळेस आपण संख्यांचे प्रकार पाहू, त्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहणारच आहे. ठीक आहे. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या आपण याला म्हणतो. तसं जर असेल तर या 1 पासून तर समोर असेल तर याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्या. आणि 0 पासून जर समोर मोजला आपण तर याला म्हणतो आपण पूर्ण संख्या. ठीक आहे. तर हे 3 संख्यांचे काय आहेत तर सेट आपण पाहिलेले. ठीक आहे. आता हे जे चिन्ह आहेत, याच्यामध्ये काय डिनोट होते माहिती आहे का, किंवा जसं या ठिकाणी जेवढेही निगेटिव्ह पॉझिटिव्ह संख्या एक्झिस्ट करतात, त्याच्या एक्झॅक्ट निगेटिव्ह संख्या पण काय तर अस्तित्वात आहेत. आणि एक आहे 0. 0च्या समोर कोणतं चिन्ह लिहिलेलं नाही, याचा अर्थ काय आहे की या 0ला कोणतं चिन्ह नसते. म्हणजे 0ला आपण असं लिहू शकत नाही, +0 किंवा -0. आपल्याला फक्त सिंपल 0 लिहावं लागेल. पण 1 असेल, हा पॉझिटिव्ह 1 असेल तर आपण याला प्लस म्हणून लिहू शकतो. पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण फक्त 1 लिहितो. आणि इथं असेल ऋण 1 ला आपण ऋण 1च लिहितो. ठीक आहे मित्र. तर आता आपण याचे डायरेक्ट ऑपरेशन्स पाहू आपण याच्यावर कसे केले जातात, किंवा क्रिया पाहू आपण कशा करतो बेरीज वजाबाकीच्या. ठीक आहे. याच्यामध्ये क्रिया करण्यासाठी बघा तुम्हाला 2 लक्षात ठेवायचे आहे. दोन्ही प्लस आहे किंवा दोन्ही वजा आहे. आपण हा एक प्रकार पाहणार आहोत याच्यामध्ये. दुसरा एक आहे हा एक अधिक आहे, एक वजा आहे. ठीक आहे ना. अधिक वजा जर असेल तर हा एक प्रकार येते. तर हा जो आहे हा टाईप यातला 1 पकडा. ठीक आहे ना. हा जो आहे यातला हा टाईप 2 पकडा. या ठिकाणी आता आपण टाईप 1 ला सॉल्व्ह करू याच्यामध्ये. ठीक आहे. इथं वरती लिहितो मी टाईप 1. या टाईप 1 मध्ये ज्यावेळेस आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो, याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, दोघांचे चिन्ह जे आहेत ते सारखेच राहतात. जसं 7 अधिक 9 आहे. ठीक आहे. 8 अधिक 12 आहे. तिसरं 15 अधिक 27 आहे. चौथं 25 अधिक 15 आहे. पाचवं 13 अधिक 15 आहे. ठीक आहे. सहावं 8 अधिक 3. आता या ठिकाणी आपण पाहिलं ना, तर याचा आपण काय करतो. ठीक आहे. याच्या अपोजिट संख्या पण मी इथं बाजूला लिहून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. हा आहे -7 -9 घेतला आपण पहिली संख्या, -8 -12 घेतला आपण दुसरी संख्या, -15 घेतला, -27 घेतला हे घेतली तिसरी संख्या, -25 -15 घेतला हे घेतला आपण नंतरची संख्या. ठीक आहे. -13 आणि -15 घेतला, त्याच्यानंतर -8 आणि -3 घेतला, किंवा ऋण वाचतो आपण त्याला. ठीक आहे. 7 अधिक 9 आपल्याला माहिती आहे. 7 अधिक 9 किती होतात, 16 होतात. 8 अधिक 12 किती होतात तर 20 होतात. 15 अधिक 27 किती होतात, 42 होतात. तुम्ही बेरीज करून घ्या. 25 अधिक 15 किती होतात तर आपण इथले ना 40 होतात. 13 अधिक 15 किती होतात तर 28 होतात. आणि 8 अधिक किती होतात, 11 होतात. आता ह्या ज्या आपण बेरीज केल्या, या ठिकाणीही या टाईपमध्ये जर सारखे चिन्ह असेल तर आपण बेरीज करतो. काय करतो, चिन्ह. टाईप 2 मध्ये जर समजा आपण सारखे चिन्ह नाही आहेत, या ठिकाणी करतो आपण वजा बाकी. एक अधिक किंवा एक वजा असेल तर. ठीक आहे. मग आता इथे सारखे चिन्ह आहेत, काय करणार बेरीज. 7 आणि 9 किती लिहायचे, इथं 16च लिहायचं, फक्त -16. 8 आणि 12 इथं 20च लिहायचं, फक्त -20 लिहायचं. 15 अधिक 27 किती लिहायचं, इथं 42च लिहायचं, फक्त -42 लिहायचं. 25 अधिक 15 किती लिहायचं, 40, फक्त -40 लिहायचं. 13 अधिक 15 किती लिहायचं, इथं 28 -28 लिहायचा. 8 अधिक 3 किती होणार आहे, 11 या ठिकाणी लिहायचं, वजा.
मित्र लक्षात घ्या. आता हे घेतलं मी, ते तुम्हाला समजावून सांगितलं. आता आपण फक्त तुम्ही लक्ष द्या. -7 आहेत, -22 आहे, दोघी वजा आहे, याची करायची बेरीज. 22 आणि 7 29. दोन्ही वजा आहेत म्हणून वजाचं चिन्ह द्यायचं. आपण काय करत आहे, इथं बेरीज करायची. दोघांचे सारखे चिन्ह असले तर, दोघांचे सारखे चिन्ह असले तर बेरीज करायची. ठीक आहे. हा -2 आहे, -7 आहे, दोघांची बेरीज करा, -9. 2 आहे अधिक 9 आहे, दोघांचे चिन्ह सारखे, बेरीज करा. बेरीज केली तर किती येणार आहे? 2 अधिक 9 किती होतात? 11. इथं 13 आहे, इथं 5 आहे, दोघांचे चिन्ह सारखे आहेत. काय करणार आपण? 13 अधिक 5 18. आणि लास्ट वन एक्झाम्पल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण दुसरा टाईप पाहू. शेवटचं एक्झाम्पल पहा. -20 आहे, -30 आहे, याचं काय देणार? 20 आणि 30 किती होतात? 50 -50. हे आपल्याला माहीत पाहिजे, हे चिन्ह आपण कसे वापरतो. ठीक आहे. आता याच्यामधला आता आपण पाहू टाईप 2. सेकंड टाईप. या सेकंड टाईप मधले उदाहरण मी लिहित आहे. ठीक आहे ना. नंतर आपण एक्सप्लेन करू. -30 - 3. तिसरं एक्झाम्पल 21 - 7. चौथं एक्झाम्पल 22 - 25. पाचवं एक्झाम्पल 30 - 40. सहावं एक्झाम्पल 40 - 30. सातवं एक्झाम्पल -40 अधिक 35. आठवं एक्झाम्पल -50 अधिक 30. ठीक आहे. आता हे आपण उदाहरण घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण परत जे उदाहरण पाहणार आहे, -3 अधिक 8 -27 अधिक 35. ठीक आहे ना. -300 अधिक 200 200 -300 17 -25 25 -500 500 -500 50 -31. आता हे उदाहरण आपण पहिल्यातलं शेवटचं घेतोय, 100 - 200. आता हे उदाहरण आपण सोडवायचे. उदाहरण सोडवताना आपल्याला या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे माहिती आहे का, की संख्या जी आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आपल्याला नेहमी. आता पहिले ज्यावेळेस आपण सॉल्व्ह केले, म्हणजे प्रश्न आहेत ना, या प्रश्नाला या प्रश्नाला जर आपण एका जागी पाहिलं ना, तर तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे ना. मागची स्लाईड जर आपण न पाहिली त्याच्यामध्ये, तर तुमच्या लक्षात येणार का. या ठिकाणी काय आहे, तर हे दोन्ही प्लस होते, हे दोन्ही प्लस होते, हे प्लस होते, प्लस होते, प्लस होते, दोन्ही पॉझिटिव्ह होते आणि हे दोन्ही निगेटिव्ह होते. म्हणून या ठिकाणी आपण टाईप 1 आपला हा जो यूज केला, हा जो टाईप 1 आहे आपण यूज केला, बेरीज केली. आता एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? वजाबाकी. मग वजाबाकी करताना काय करायचं आपल्याला, तर मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या काय करायची? वजा करायची. ठीक आहे. तर सरळ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हा 8 आहे, 8मधून 3 गेले तर किती राहतील? 5 राहतील. ठीक आहे. 8मधून 3 गेले 5 राहतील. 30 आहे, 30मधून तुम्ही 30 काय करा? 3 मायनस करा, किती राहतील? 27. 21 आहेत आणि मोठा कोण आहे का? 30 मोठा आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह ते आपण देत असतो. पॉझिटिव्ह चिन्ह असलं, प्लसवाला चिन्ह असलं तर आपण देत नाही, म्हणजे धन चिन्ह असलं देत नाही, ऋण चिन्ह असलं तर आपण देतो. 21 - 7 सांगा किती? ते 14. आता या ठिकाणी बघा झालं 22 - 25 आहे. मग वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची. 25मधून 22 वजा करा, किती राहिले? 3 राहिले. ठीक आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? वजाचं चिन्ह आहे. 30 - 40 आहे. 30 - 40. मग 30 - 40 नाही करायचे, 40 - 30 किती राहिले? 10. मोठा कोण आहे? 40 आहे, म्हणून 40चं चिन्ह दिलं. 40 - 30 परत 10. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे, प्लस येणार आहे. मग -40 अधिक 35. म्हणजे अशी केलं असली तरी काय करायचं मित्र, एक वजा आहे आणि एक अधिक आहे. 40मधून 35 गेले किती उरतील? 5 उरतील. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे वजा. या ठिकाणी 50 आहे, 50मधून जर आपण 30 वजा केले तर किती येतील? 20 येतील. मोठ्या संख्येचं चिन्ह किती येणार आहे? वजा. ठीक आहे मित्र. या ठिकाणी परत पहा, इथं काय आहे? -3 अधिक 8. मोठा गुण आहे 8. 8तून 3 गेले राहिले 5. मोठ्या संख्येचं चिन्ह, याचं चिन्ह काय? प्लस आहे, म्हणून द्यायची गरज नाही.
वजा 27 अधिक 35, 35मधून 27 गेले मित्र, किती राहिले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोण आहे 35 आहे, 35चं चिन्ह येणार आहे प्लसवाला. वजा 300 अधिक 200, मग 300मधून 200 गेले मित्र, किती राहतील इथं 100. 100 जर राहिले तर या ठिकाणी आपण काय करणार, वजा 100 घ्यावं लागणार, कारण की 300 हा मोठा आहे आणि त्याला चिन्ह कोण आहे वजाचं चिन्ह आहे. आता इथंही बघा 200 वजा 300, 200 वजा 300 होत नाही, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 300 मधून 200 गेले, किती उरले 100 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे. परत इथं किती आहे 17 वजा 25, परत 17 लहान आहे, 25 मधून 17 गेले, किती राहिले 8 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा राहिलं. 25 वजा 500, 25 मधून 500 नाही करू शकत आपण, 500 मधून 25 वजा केले, किती राहिले 475, मोठ्या संख्येचं चिन्ह. परत 500 वजा 500, 500 मधून 500 गेले 0 राहिले. त्याच्यानंतर काय आहे 50 वजा 31, 50 वजा 31 19, मोठ्या संख्येचं चिन्ह. 100 वजा 200 काय येणार आहे 100, मोठ्या संख्येचं चिन्ह. तर मित्र हो, बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण हे 2 पार्ट आपण पाहिले. ठीक आहे. याच्यावरचे काही मी तुम्हाला क्लासवर्क किंवा होमवर्कसाठी देतो, तुम्ही पाहत असाल तर आताच्या आता सॉल्व्ह करा. याच्यामध्ये दोन्हीचे दोन्ही टाईप मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड वन 7 अधिक 8, 9 अधिक 25, 8 अधिक 33, 6, वजा 8 वजा 3, 7, वजा 23 वजा 2, 8, वजा 200 वजा 100, 9, -3 अधिक 5, 10, -5 अधिक 20, 11 एक्झाम्पल, 20 वजा 30, 12 एक्झाम्पल, वजा 15 अधिक 25. ठीक आहे. तर हे 12 प्रश्न सॉल्व्ह करा आपण. आणि हे जे दोन्ही टाईप आहेत हे आपण आता पाहिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बेरीज वजाबाकीचा हा दुसरा टाईप तुम्हाला समजून गेला. ठीक आहे. नसेल समजला तर लेक्चर तुम्ही परत पहा आणि दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ठीक आहे मित्र, तर आपण थांबतो इथं. धन्यवाद.